नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ग्रेव्हीवाले चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1.5 किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला वाटण बनवायचे, त्यासाठी साहित्य बघा। एक टोमॅटो मी जाळीवर भाजून घेतलेला आहे। भाजायच्या अगोदर ह्याला चीर पाडून घेतली सगळीकडून, कारण की आतमध्ये किडकं खराब असेल तर आपल्याला कळत। आणि भाजल्यानंतर पण कापून बघायचं आत काय खराब वगैरे असेल तर। सुक्का खोबऱ्याची एक वाटी पण मी थोड्याशा तेलावर बघा अशी भाजून घेतलेली आहे। 3 हिरव्या मिरच्या पण थोड्याशा तेलावर मी परतून घेतलेल्या आहेत। 1 गड्डी लसूण घेतले, 1 इंच आलं घेतलेलं आहे। 3 मीडियम आकाराचे कांदे पण थोड्याशा तेलावर मी परतून घेतलेले आहेत। आणि कोथिंबीर घेतलेली एक मुठभर आणि त्याचे पण देठासकट घेतलेले। आता हे तुम्ही कोरडं पण भाजू शकता, पण आज मी थोड्याशा तेलावर हे सगळं भाजून घेतले आणि हे नुसतं मोकळं जाळीवर भाजून घेतलेलं आहे। आता आपण काय करू, एवढ्या वाटण का नाही मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं पाण्याचा वापर केला होता। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। तेल गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये टाकायचा तेजपत्ता, एकच केलेला आहे, मोठा आहे ना टाकलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला बघा हे वाटण टाकून घेतलेलं आहे। आता त्याला काय करायचं, 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा मी 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा हळद, ह्याच्यात टाकायचा आपला कांदा लसूण मसाला 1 चमचा मोठ्या आकाराचा घेतलेला आहे। ते तुमच्याकडे जो असेल तो टाकला तरी चालेल, मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, मोठा 1 चमचा धने जिरे पावडर, मोठा 1 चमचा चिकन मसाला। ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्याला काय करायचं, 2 मिनटं तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक, त्यात टाकायचं आपल्याला मीठ चवीप्रमाणे टाकायचं। मिक्स करून घेऊया पहिलं। मीठ टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे, त्याच्यात टाकायचं आपल्याला चिकनच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। चिकन टाकून घेतले बघा। मीठ टाकताना गॅस केला होता मी बारीक, आता परत मीडियम केलेला आहे आणि मीडियम गॅसवर ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी एकसारखं असं परतून घेतलेलं आहे मसाला टाकल्यानंतर। आता ह्याला काय होतं माहिती आहे का, पाणी सुटतं, तर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं नाही। अजून 1-2 मिनटं आपण ह्याला असंच हलवत राहूया, म्हणजे ह्याला पाणी सुटेल। आता पाणी सुटायला लागलं ह्याला पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। थोड्या वेळ शिजस्तवर, म्हणजे हलकंसं शिजलं की नाही मग पाण्याचा वापर करायचा। 2 ते 3 मिनटं बघा मी थोड्या वेळानं असं हलवलेलं आहे आणि ह्याला आता बघा पाणी सुटायला लागलेलं, एवढं पाणी सुटलेलं आहे। आणि आपल्याला काय आहे, हलकंसं ग्रेव्हीवालं बनवायचं आहे। हे जास्त असं पातळ नाही, म्हणजे लपथबं बनवायचे काय असं। ह्या साईडनं बघा असं पाणी सुटायला लागलेलं आहे। गॅस करायचा एकदम बारीक आपल्याला। ह्याचा पाण्याचा तर वापर जरासुद्धा करायचा नाही आहे आपल्याला, कारण की ह्याला आपोआप पाणी सुटतं। जर तुम्हाला अजून जास्त ग्रेव्ही पाहिजे असलं तर मग थोडंसं तुम्ही आत्ताच कोमट पाणी जरी टाकलं तर चालेल। एकदम गॅस बारीक करणार आहे आणि ह्याच्यावर मी असं झाकण ठेवणार आहे पॅक एकदम। थोड्या वेळानं आपण ह्याला बघत राहायचं, कारण हे किती बी केलं तर बघा अशी स्टीलची कढई आहे, खाली लागतं वगैरे, लक्ष ठेवायचं नाही। 20 मिनटं आपल्याला चिकन, 20 ते 25 मिनटामध्ये चिकन मस्त असं होईल आपलं। तर मी असं झाकून असं पॅक झाकलं तरी चालेल, किंवा असं थोडंसं उघडं जरी ठेवलं की नाही वाफ जायला तरी पण चालू शकते। मग तुम्ही टोपात करा, कढईत करा, पण एकदा जरूर हलवा त्याला। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, एवढी हवा जायला ठेवली होती आणि मी 2 वेळा बघा मी हलवलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा लपथबं, एवढं पाणी सुटतं बघा। आणि तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर मग तुम्हाला पाणी टाकायला लागलं। आणि ह्याला कसं आहे माहिती आहे का, एकदम बारीक गॅसवरच करायचं। तुम्ही जर फास्ट गॅसवर जर ठेवाल तर मग ते खाली लागत राहील, पाणी तसंच जास्त सुटणार नाही फास्ट गॅसवर, कारण की जास्त गरम होतं ना ते। बारीक गॅसवर ठेवलं का नाही की हळूहळू असं बघा पाणी एवढं सुटत राहतं आणि तेवढ्याच पाण्यामध्ये एकदम मस्त असं शिजलं जातं, छान लागतं। असं एकदा करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।